लाज वाटते आणि लोकांना बघितलं का त्यानं अरे त्यानं ब्लॉग बघितला वाला ब्लॉग हिंदी में बनाया था लेकिन उसके बाद से डिसीजन चेंज किया है अभी आजच्या नंतर इथून पुढचे ब्लॉग मराठीतच असतील. मी हिंदी मध्ये करायचं प्लॅन ह्याच्यामुळे केला होता की जास्त व्ह्यूअरशिप मिळते आणि एकतर 28 राज्य आणि एक राज्य जर बघितलं तर व्ह्यूज जास्त येत नाहीत. 28 राज्य जर बघितलं तर व्ह्यूज जास्त येते त्या ह्याच्यामुळं मी हिंदीतून करायचा प्लॅन केला होता. पण आता प्लॅन कॅन्सल करत आहे. मी इथून पुढे मराठीतच करणार आहे. व्ह्यूज येऊ अगर नाही येऊ त्याची काही गरज नाही पण जस्ट स्टोरीज काय असते मेमोरीज सेव्ह राहाव्या म्हणून फक्त उद्देशपूर्वक ब्लॉग ह्या चॅनलवर इथून पुढे ब्लॉग आणि मेमोरीज सेव्ह राहाव्या आणि काय ब्लॉगिंगची कला खरंच आहे का आमच्या अंगात हे बघण्यासाठी मी इथून पुढचे ब्लॉग सगळे मराठीतच करणार आहे. हिंदीतून बनवायला लय अवघड चाललंय. हिंदी एवढी चांगली नाही. आणि आजचा ब्लॉग आज आम्ही जाणार आहे पिक्चर बघायला. ब्लॉग काय एवढा म्हणजे ठिकाणा आणि विषय काय एवढा मोठा नाही. आता ते आमच्यावर आहे आमचा ब्लॉग किती कसा होतोय. आणि आजच्या ब्लॉगचं शूटिंग कार्यकर्ता सगळं असणार आहे अजय वाघ. आजचा ब्लॉग अजय बनवणार आहे. मी फक्त कॅमेऱ्याच्या पुढे असणार आहे. कॅमेरा चालवणार हा सगळा अजय. चार्जिंग करून घ्या आपल्या फोनला. हा बोल काय झालं. काय आता जॉब वगैरे करायचं म्हणलं की मराठीत सांगायचं ना. भाषा बदलू नको. ब्लॉग मध्ये यायला लागलाय म्हणून भाषा बदलू नको. आता ज्या इमोशन मध्ये बोलत होते त्याच्या इमोशन मध्ये बोल. काही नाही एक सुट्टी काढायला 3-4 वेळा फोन करायला लागतो मॅनेजमेंटला हॉस्पिटलच्या. जाऊ त्यांना बरंच काय म्हणतात त्याला अडथळे येतात आपल्या. शुद्ध का बोलायला लागलाय. आता आम्ही चाललोय पिक्चर बघायला. पिक्चर बघून आम्ही किती वाजता शो आपला 9:45 म्हणजे 1-2 वाजता येईल. तर आजयला पाहिजे होती उद्याची सुट्टी. माझं काय चाललंय आजयला पाहिजे होती उद्याची सुट्टी. तर आजयने गुपचूप जाऊन बाहेर फोन केलाय आणि मी कॅमेरा घेऊन आलो आणि आजयला विचारायला लागलो अजय काय झाले कॅमेऱ्यात ते. आजयला जसं कळालं की मी कॅमेऱ्यात घ्यायला लागले आजयने लगे रंग बदललं. मला हे कळत नाही. मला तुमच्यासाठी प्रश्न आहे. माझ्यासोबत पण होतंय तसं. मला हे तुम्हाला लोकांना प्रश्न आहे की असं आता आपण शूटिंग काढतोय आणि कोण साईडने गेलं जसं आता आपण बघायला लागले तर विषय हे आहे की असं कोण आलं किंवा कोण आलं की बदल कसं काय होतंय. जसं आता ते माणूस गेला जवळ मी आधी जसं बोलत होतो माणूस बघून हसायला लागलाय राव. इकडे गेलं ते बघून हसायला लागलेला. तर हेच फरक आहे की न्यू युट्यूबर म्हणजे नवीन व्हिडिओ बनवणारा काही युट्यूबर नाही. नवीन व्हिडिओ बनवणारा आणि जुना प्रो सारखं कोणतरी येईल मला ही भीती गेली पाहिजे. आता आज माझं हे मला वाटतं माझ्या चॅनलवरचा 2रा किंवा 3रा व्हिडिओ असेल पण जेव्हा 20वा किंवा 30वा व्हिडिओ होईल मला गॅरंटी आहे की त्यावेळेस विषय नसणार आहे. ती भीती नसणार आहे. असं नाही झालं पाहिजे. आम्ही विषय काय होता आपला आजयला विचारलं उद्याच्या सुट्टीचा काय विषय आहे. आजयने सांगितलं नाही कॅमेरा बघून. तर आता कॅमेऱ्याच्या मागून सांगायचे काय विषय उद्या सुट्टीला मिळेल का नाही. आता 10 मिनिटात कन्फर्म होऊन सांगणार आहेत आम्हाला सुट्टीबद्दल. चला आता आम्ही जातो पिक्चर बघायला. जायचं आहे आम्हाला येतो. आम्ही काही ऑनलाईन तिकीट काढलं नाही. ऑनलाईन तिकीट काढलं आणि तिथे जाऊन तिकीट काढलं तर 20 रुपयाचा फरक पडतं. 20-40 रुपये वाचवण्यासाठी आम्ही आता हडपसरला चालू आहे. तिथे जाऊन तिकीट काढणार. तर आता गाडीवर बसतोय. आमच्याकडे काही नाही माहीत त्याच्यामुळे आम्ही गाडीवरचं शूट आता इथून पुढे घेणार नाही. मागच्या ब्लॉगमध्ये गाडीवरचं शूट घेतलं आहे आम्ही. तिकडून लोक बघतील पण टेन्शन येतं. जाऊ दे. मागच्या ब्लॉगमध्ये गाडीवरचं शूट घेतलंय तर आवाज आला. तर आता इथून पुढे गाडीवरचं ब्लॉग कमी केला जाईल. कमी म्हणजे बंदच केला जाईल. पण आपल्याकडे माईक येत नाही. जर कोणाला इच्छा असेल तर फंडिंग करा त्या नंबरला माईकसाठी आमच्या. आणि फक्त ब्लॉग फक्त बिना माईकचा होईल आमच्या इथे. कोणत्या विषयावर आर्ग्युमेंट चालू आहे आपली. विषय असा आहे की मी म्हणतोय अजयला अजय तू कॅमेराच्या मागचा मान कार्य करताय कॅमेऱ्याच्या पुढचा आहे. माझ्यासाठी ठीक आहे की बाबा की आवाज येत नसेल पुढे. माझ्यासाठी ठीक आहे की बाबा असं कॅमेऱ्याला भेणं एक कॅमेरा फोबिया असतो ना तो ठीक आहे की बाबा मला 20-25 व्हिडिओ लागतील. पण तू कॅमेऱ्याच्या मागचा आहे तर तुझं बी काम असं आहे की
तू विचारलं पाहिजे कंटिन्यू की बाबा उद्देश आपण कुठे चाललोय, काय केलंय, कसा व्हिडिओ आहे, काय म्हणजे काय करायचं असं तू मला बिझी ठेवलं पाहिजे प्रश्न विचारून. तर तू अजय ह्याला असं म्हणायला लागलाय की मला 20-25 व्हिडिओ लागू दे. मग मी काय जन्मताच ब्लॉगर म्हणून कॅमेरामॅन म्हणून आलेलो आहे का? कॅमेऱ्याचा मागचा आहे, तुला काय गरज आहे 20-25 व्हिडिओ लागायचे? तू बिनधास्त नॅचरली विचारलं पाहिजे ना. ठीक आहे, तुला 20-25 व्हिडिओ, मग मला 500 व्हिडिओ लागू दे मग. बस चल, पुढे सुधारणा करण्यात येईल थोडीफार आता. करण्यात नीट बोल, बिनधास्त नॅचरल बोल. तुझा आवाज, मेन गोष्ट अशी आहे की तू कॅमेऱ्याच्या मागचा आहे, तुझा आवाज कोण आहे काय कोणाला कळणार आहे? पुढचा मी आहे ना, मला लागू दे, मला ठीक आहे बाबा हे व्हायला. तू कंटिन्यू नॅचरल राहिलं पाहिजे. कंटिन्यू मला माझ्या ब्लॉग मध्ये मला वक्त ठेवणं तुझं काम आहे. ओके. लय बेकार म्हणजे लय बेकार दुहीतनं करत्यातनं गाडी चालवून फायनली आलो आहे आम्ही वैभव चित्रमंदिर हडपसरचं सगळ्यात डाकू आणि पुण्यातलं सगळ्यात स्वस्त थिएटरला आलोय. पॅटर्न यस काढ, यस तिकडलं साईडचं तिकडून यस. हा, एक तर झालाय उशीर, पिक्चर सगळं चालू झालं तर, आणि त्यातनं कुठला पिक्चर बघायचा अजून ठरलेला नाही. अजय पिक्चर बघायला, पिक्चरचं तिकीट काढायला गेलाय आतमध्ये. आता येईल अजय थोड्या वेळात, तिकीट काढून येईल. आता त्यालाच माहिती आहे कुठला काढणार आहे. हाऊसफुलचं काढायचंय का थग लाईफचं काढायचंय? आलाय अजय. कशाच काढलं? हाऊसफुल. थग लाईफ बुकिंग नाही आहे, दोघंच असतो थिएटरमध्ये. मग दोघंच बघितलं असता. अलाउड नाही ना, 10 बुकिंग लागते. अजयने काढलं हाऊसफुलचं आणि आम्ही चाललोय सगळ्यात डाकू थिएटर ऑफ हडपसर. वळका पाहू. चालू झालाय का शो? होय, शो चालू झालाय का? किती वाजता चालू होणार आहे? 10 वाजता चालू होईल. हा, अजून चालू झाला नाही. पिक्चर लेट आहे. तुम्ही बघितलाय का? हो, आम्ही बघितलाय. पिक्चर छान आहे. चला. स्क्रीन 1. अजय, आपल्या ब्लॉगमध्ये आपल्याला जायला आपल्याला लाज वाटते आणि लोकांना बघितलं का? त्यानं ब्लॉग बघितला, ब्लॉग काढता बघितला, पुढे गेलेला माघारी आला आणि बोललाय आपला पिक्चर कसा आहे त्याला स्वतःने सांगून गेलंय. Captain, hi, can you hear me? Okay. Just अशा आम्ही पिक्चर बघून आलो. एकदा पिक्चर बघून झाला आमचा. पिक्चरला किती मार्क? पिक्चरला 10 पैकी 5. माझ्याकडून 4 मार्क. काय एवढा नव्हता. आणि आम्ही आता चाललोय वाघोलीला जाता आम्ही एका ठिकाणी आलोय. जागा ओळखून दाखवायची कोणी ब्लॉग मध्ये. एका ठिकाणी आलोय आम्ही जरा बिझनेसच्या रिलेटेड. कुठे आहे रस्ता? गाडी मागे. आणि अजयकडून घ्यायचं एक लहानसं गिफ्ट. ना आता कळेल लोकांना, आता बंद करायला लागेल आपल्याला. नाही का अजून पण नाही का आता कळेल, आता बंद कर.